हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण वातदोष असेल तर काय करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. शरीरातील वातदोष वाढल्यामुळे सांधेदुखी, पोटाचे विकार किंवा अस्वस्थता जाणवू शकते. आयुर्वेद आणि नैसर्गिक जीवनशैलीनुसार वात कमी करण्यासाठी काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे आहेत. आहार तज्ज्ञांच्या टिप्स. उबदार आणि ताजे अन्न. नेहमी गरम आणि ताजे अन्न खावे. शिळे किंवा थंड पदार्थ वात वाढवतात. स्निग्ध पदार्थांचा वापर. जेवणात साजूक तूप, तीळ, तेल किंवा एरंड तेलाचा मर्यादित वापर करा. यामुळे शरीरातील कोरडेपणा कमी होतो. काय टाळावे? हरभरा, वाटाणा, कोबी, फ्लावर, गवार आणि कडधान्ये, विशेषतः मटकी जास्त खाणे टाळावे. जर खाल्लीस तर त्यात हिंग आणि आल्याचा वापर नक्की करावा. चव. गोड, आंबट आणि खारट चवीचे पदार्थ वात शमवण्यास मदत करतात. घरगुती उपाय. आले आणि सुंठ. आल्याचा चहा किंवा सुंठ पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोटातील वात कमी होतो. ओवा. जेवणानंतर अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्याने गॅस आणि पोटफुगीची समस्या दूर होते. लसूण. रोज सकाळी लसणाची एक पाकळी तुपात परतून खाणे वातविकारांवर गुणकारी ठरते. जीवनशैलीतील बदल. मसाज. दररोज किंवा आठवड्यातून किमान 2दा कोमट तिळाच्या तेलाने अंगाला मालिश करावी. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि वात कमी होतो. पुरेशी झोप. रात्री वेळेवर आणि शांत झोप घेणे वात संतुलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. जागरण केल्याने वात वाढतो. कोमट पाण्याचे सेवन. दिवसभर थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते. व्यायाम आणि योगासने. सौम्य व्यायाम. खूप जड व्यायाम करण्याऐवजी चालणे, योगासने किंवा प्राणायाम करावा. योगासने. पवनमुक्तासन, वज्रासन आणि धनुरासन यांसारखी आसने पोटातील वात बाहेर काढण्यास मदत करतात. महत्त्वाची टीप. जर तुम्हाला सांधेदुखी किंवा वाताचा त्रास खूप जास्त असेल तर जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे नेहमी चांगले ठरते. जर आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.